पैशाचा खूप प्रचंड वापर करण्यात आलेला या ठिकाणी आज MIMचे मुंबईमध्ये 8 सीट येतात. राजसाहेबांचे पक्षाचे फक्त 6 सीट येतात ना. यावेळेला दुबार मतदान आता दिसत नाही का? अख्ख्या मुंबईमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी ही हारली असते. त्यांना राजकारणी फायदा घ्यायचा होता राज ठाकरेचा, म्हणून त्यांनी त्यांना जवळ केला. ज्यांच्या बाजूने निकाल लागला की त्यांना खूप बरं वाटतं, पण ज्या वेळेला त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही त्यावेळेला त्यांना असं वाटतं की वोट चोरी झाली. कैसा हराया. सर, निवडणुका संपल्यात. याच्यापूर्वी वोट चोरीचे जे आरोप लागलेत होते त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? सर, तुम्ही बघू शकता, निवडणुका संपल्या, निकाल लागला. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रचंड विजय झाला, त्यांना बहुमत मिळाला. पण वरळी, दादर, परळ, नायगाव या सर्व ठिकाणी तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी का वोट चोरीचा विषय आला का? या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा पडला आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांचा पक्ष निवडून आला. त्याच्यानंतर ह्यांना यावेळेला दुबार मतदान आता दिसत नाही का? ज्यांच्या बाजूने निकाल लागला की त्यांना खूप बरं वाटतं, पण ज्या वेळेला त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही त्यावेळेला त्यांना असं वाटतं की वोट चोरी झाली किंवा दुबार मतदान झाला किंवा EVM हॅक झालेला आहे. हे सगळे म्हणजे फालतू गोष्ट आहेत. म्हणून आज निवडणुका झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेने नाही तर मुंबईच्या जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नकारलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन करण्यासाठी त्यांना स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. तर तुम्ही म्हणतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी यांना नकारलेलं आहे याकडची जनतेने, परंतु ज्या जागांचे तुम्ही नाव आताच घेतले तिकडे यांचाच बहुमत आला. तुम्हाला असं वाटतं का की जे मराठी अमराठी वाद विषय होता तो काम केला आणि UBT आणि मनसे एकत्र आलेत तर वोट कॉन्सॉलिडेशनमुळे काही झालं इकडे? बघा, हा सगळा वाद वगैरे काहीच नाही. मराठी अमराठीचा वाद जर राहिला असता तर अख्ख्या मुंबईमध्ये मराठी माणूस राहतो. आम्ही अख्ख्या मुंबईमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी ही हारली असते. पण ज्या वेळेला मराठी अमराठी ह्या दोघांनी केलं, आज मला सांगा 2017ला माननीय राजसाहेब ठाकरे हे एकटे लढले होते, तरी त्यांना देखील 7 नगरसेवक हे निवडून आणले. आज हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर युतीमध्ये लढत आहेत, त्यांच्यावर अलायन्स करून लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर शरद पवार देखील आहेत. त्याच्यानंतर देखील त्यांना 6 सीट आले. म्हणजे ह्याचा अर्थ मराठी लोकांनी मनसेला नकारला आहे का? राजसाहेबांना नकारला आहे का? अशातला भाग नाही. मनसेचा प्रमुख जे राजसाहेब ठाकरे आहेत त्यांचा वलय खरोखरच मराठी लोकांसाठी आहे आणि त्यांच्या भाषणाने काही फरक पडतो या मुंबईला मराठी माणसाला. पण त्याचा फायदा नुसतं वाटाच्या लोकांनी घेतला आणि ज्या ठिकाणी 30 आणि 35 सीट उद्धवजींची येणार होती त्या ठिकाणी आज त्यांचे 65 सीट आले. तर ह्याचा फायदा त्यांना राजकारणी फायदा घ्यायचा होता राज ठाकरेचा, म्हणून त्यांनी त्यांना जवळ केला. एवढे 20 वर्ष त्यांना जवळ का नाही केला हे त्यांनी विचार केला पाहिजे. आज मनसेला काय फायदा झाला? मनसेचं तर नुकसान झालं. मनसेचे जे 7 सीट आलेले त्याच्यापैकी कमी आले आणि आज 3 लोकांचे अलायन्स असून जुगा. ह्याचा अर्थ काय मराठी लोकांनी मनसेला नकारला आहे का? अशातला भाग नाही. मराठी आणि हिंदी असला कुठलाच वाद नव्हता मराठी मराठीचा. पण या ठिकाणी पैशाचा व्यापार पण चालला. तुम्ही बघितलं असेल कोलीवाड्यामध्ये पैसे वाटताना हरीश वरळीकर पकडले गेलेत. म्हणून बोलायचा उद्देश की काय पैशाचा म्हणजे खूप प्रचंड वापर करण्यात आलेला या ठिकाणी. पण जे काही झालं आहे, मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला एक स्पष्ट जनादेश दिलेला आहे आणि यावेळेला महापौर बदलण्याचं भूमिका मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर लक्षात येत असेल, मुंब्राच्या ठिकाणी तुम्ही गेलात ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड नाही म्हणजे त्यांना जितू खानच आम्ही पण म्हणतो. कैसा हराया. ज्या प्रकारे आम्ही मराठीचा विषय घेऊन चालतो ना, हे मुसलमान लोक अमराठी वराठी काहीच घेऊन चालत नाही. ज्या वेळेला त्यांना त्यांचा ऑप्शन मिळतो त्यावेळेला ते त्यांना जिंकून आणतात. तुम्ही बघू शकता, मराठी लोक हे आपसात भांडत आहेत, पण मुसलमान लोक आज MIMचे मुंबईमध्ये 8 सीट येतात आणि आमचे मनसे राजसाहेबांचे पक्षाचे फक्त 6 सीट येतात. ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा. हे मराठी अमराठी नाही, आम्ही सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपल्याला लढाई लढायची आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, जे जनादेश मिळालेला आहे ते तर योग्य जनादेश मिळालेला आहे. मराठीनी आणि मुंबईकरांनी हे जनादेश आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिलेला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.